नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणकोणते नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत, कोणत्या नैवेद्याचा या दिवशी खरा मान असतो, असे काही मुख्य नैवेद्य आहेत की ज्यामुळे गुढीची पूजा अपूर्ण राहू शकते, तर अशी नैवेद्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण आता अगदी 1 दिवसांवर आलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दिवस अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करू शकता. सोने खरेदी करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच घर, गाडी खरेदी किंवा या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही करू शकता. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी उंच गुढी उभारली जाते. महापराक्रमी रावणाचा वध करून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला परतले, तेव्हा घरोघरी गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची प्रथा चालू झाली. गुढी उभारण्यासाठी बांबूची उंच काठी घेतली जाते. काठी स्वच्छ करून काठीला रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावरती चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या उलटा ठेवला जातो. फुलांचा हार, साखरेची गाठी हार आणि कडुलिंबाची डहाळी लावून गुढी उभारली जाते. सूर्योदयानंतर स्नान करून उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पूजा करून उतरवली जाते. गुढी म्हणजे ध्वज, दारी उभारलेली गुढी हे विजय, सुख समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या दारासमोर गुढी उभारल्यामुळे वाईटाचा नाश होतो. घरामध्ये सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा येते असे म्हणतात. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेच्या गाठीचे सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बरं का. आपण गुढी उभारतो तेव्हा गुढीला साखरेच्या गाठी बांधल्या जातात आणि गुढीला नैवेद्य म्हणून गुढीला अर्पण केल्या जातात. या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करण्यासाठी किंवा गुढी उभारताना गुढीला साखरेची माळ म्हणजे साखर गाठी मात्र अवश्य बांधायची आहे. या दिवशी या साखर गाठीचं खूप मोठं महत्त्व आहे. एक वेळ तुम्हाला फुलांचा हार नाही मिळाला तरी चालेल, मात्र साखर गाठी अवश्य बांधा. ही साखर गाठी आपण गुढीला तर बांधायचीच आहे, त्यासोबतच हा नवीन वर्षातील पहिला दिवस असतो. त्यामुळे आपल्या देवघरातील देवांना सुद्धा नैवेद्य म्हणून या गाठी अर्पण केल्या जातात. आणि वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी बरेच जण ग्रामदेवतेचे दर्शन घेतात. तर तुम्ही ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी जाताना सुद्धा किंवा गावातील कोणत्याही देवांना जाताना या दिवशी साखर गाठी अर्पण केल्या जातात. त्यासोबतच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास जेवढी काही लहान मुले असतील त्यांना सुद्धा या दिवशी साखर गाठी औसेने घातली जातात. आणि त्या गाठी मुलांना खायला सांगितल्या जातात. त्यामुळे या दिवशी गुढीबरोबरच घरातील देवांना आणि लहान मुलांना सुद्धा साखरगाठी खरेदी केली जाते. या दिवशी ना या साखरगाठीचं फार महत्त्व असतं. यामुळे वाढलेली उष्णता कमी होते. या साखरगाठी खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही. म्हणून साखरगाठी हौसेने खाल्ली जाते. अशा प्रकारे या साखरगाठीचं महत्त्व तर आहेच, पण त्याबरोबरच गुढीला अर्पण करण्यासाठी आणि नैवेद्य म्हणून आपण या दिवशी साखरगाठी मात्र अवश्य गुढीला बांधायची आहे. त्यानंतर या दिवशी गुढीला दाखवायचा मुख्य नैवेद्य म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाचं सेवन. या दिवशी ना 1 ते 2 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ, त्यामध्ये थोडासा बारीक केलेला गूळ आणि या ऋतूमध्ये ना कडुलिंबाला बहर आलेला असतो, तर कडुलिंबाची पांढरी फुले यामध्ये घालायची आहेत किंवा पान पण घालू शकता आणि ते सर्व मिक्स करून याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो. या दिवशी या नैवेद्याचा खरं तर खूप मोठा मान असतो. त्यामुळे हा नैवेद्य आपल्याला गुढीला आवर्जून दाखवायचा आहे. बरेच जण कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार करतात. हा प्रसाद तयार करण्याची जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. मात्र या दिवशी कडुलिंबाचे सेवन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण या दिवशी चैत्र महिना सुरू होतो, तेव्हा हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येतो. ऊन प्रचंड वाढायला लागतं. या काळात रक्त आणि त्वचेशी संबंधित विकार होतात. ते होऊ नयेत त्यामुळे कडुलिंबाचं सेवन करणं या दिवसांमध्ये खूप महत्त्वाचं असतं. गोवर, काजण्या झाल्यावर कडुलिंबाच्या पाण्यानं स्नान, अंघोळ करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तसंच अंगाला खाज येत असेल तर कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केली जाते. त्याबरोबरच कडुलिंबाच्या पानांमध्ये पित्तनाशक गुणधर्म आहेत, त्यामुळे उष्णतेचे आजार होत नाहीत. उन्हाळ्यातील त्वचा विकार होत नाही. तसेच मधुमेहींसाठी देखील कडुलिंबाचे पानं फार उपयुक्त आहेत. त्यामुळे या गुढीपाडव्यापासून 5 दिवस कडुलिंबाचा रस जर आपण सेवन केला तर आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. कडुलिंब ही एक अशी औषधी वनस्पती आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा कडुलिंबाचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण गुढीसाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची कोवळी पाने, फुले असे सर्व मिक्स करून गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. गुढीजवळ तो थोडासा ठेवायचा आहे आणि उरलेला जो प्रसाद म्हणून आहे तो घ्यायचा आहे आणि तो घरातील सर्वांना द्यायचा आहे. या दिवशी याचं सेवन करणं खूप आपल्या आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
कारण गूळ खाणं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. गूळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गूळ खाल्ल्याने ॲसिडिटीची शक्यता कमी होते. गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजाराशी संबंधित लढण्यास मदत करतात. गुळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढते. अशा प्रकारे कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे असा कडुनिंबाचा आणि गुळाचा नैवेद्य तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला नक्की दाखवा. याचा खरं तर खूप मोठा मान आहे या दिवशी आणि त्यासोबतच आपण सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. त्याचबरोबर तिसरा नैवेद्य म्हणजे आमच्याकडे गुढीला गोड शेवयांच्या भाताचाही नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे अनेक ठिकाणी दाखवत असतील किंवा काही ठिकाणी दाखवत नसतील, पण आमच्या भागामध्ये गुढीला गोड शेवयांचा भाताचा नैवेद्य दाखवला जातो. जेव्हा आपण सकाळी गुढी उभारतो, तर गुढी उभारताना गुढीला साखरगाठी बांधली जाते. गुढीची पूजा झाल्यानंतर सकाळी गुढीला भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कडुनिंबाची फुले, पाणी आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सर्वांना प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर काही वेळानंतर गुढीला गोड शेवयांच्या भातांचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग दुपारी जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल, तेव्हा प्रत्येक घरामध्ये पंचपक्वान्नांना बरोबरच गोडाधोडाचंही जेवण केलं जातं आणि त्याचाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो. या दिवशी गुढीपाडवा असतो आणि आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो आणि गुढीसाठी म्हणून या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी केली जाते. आमच्या भागामध्ये सुद्धा या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य गुढीला दाखवला जातो. मग त्यामध्ये काही जण पुरणपोळी करतात, काही जण श्रीखंडपुरी करतात किंवा काही जण वेगवेगळ्या पंचपक्वान्नांबरोबरच गोडाधोडाचाही वेगवेगळे पदार्थ बनवतात. तसं तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या आवडीनुसार करू शकता. मात्र या दिवशी गोडाधोडाचं नक्कीच काहीतरी बनवा. मग तुम्ही श्रीखंडपुरी बनवली असेल, पुरणपोळी बनवली असेल किंवा इतर कोणताही पदार्थ बनवला असेल, तर त्या गोडाधोडाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला या दिवशी गुढीला आवर्जून दाखवायचा आहे. कारण गुढी हे विजय, सुख-समृद्धी, शुभाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. हा फक्त सण नसून एक आशेचा किरण आहे, नवी सुरुवात आहे. त्यामुळे आपण गुढीची विधिवत अशी पूजा करून गुढीला योग्य तो नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता मी तुम्हाला गुढीला काय काय नैवेद्य दाखवायचे आणि त्याचं महत्त्व पण सांगितलं. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला असे सगळे नैवेद्य दाखवा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणकोणते नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत, कोणत्या नैवेद्याचा या दिवशी खरा मान असतो, असे काही मुख्य नैवेद्य आहेत की ज्यामुळे गुढीची पूजा अपूर्ण राहू शकते. तर अशी नैवेद्याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.